कोडोली विभाग शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष कैलासवासी रा पाटील, कैलासवासी शंकर तुकाराम पाटील आणि कैलासवासी अशोकराव शंकरराव पाटील यांचे पुतळे कोडोली हायस्कूलच्या प्रांगणात उभारण्यात आलेले आहेत. या पुतळ्यांचं अनावरण माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव डॉक्टर निलेश राणे यांच्या हस्ते आणि आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं. कैलासवासी रा पाटील, कैलासवासी शंकर तुकाराम पाटील यांनी कोडोली परिसरातील नागरिकांसाठी केलेल्या शिक्षणाच्या सोयीमुळे 75 वर्षात लाखो विद्यार्थी शिक्षित झाले. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाची एकमेव सोय कोडोली इथं होती. कित्येक किलोमीटरचा पायी आणि सायकल प्रवास करून परिसरातील मुलं शिक्षणासाठी हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी येत होती. आजही या शाळेची पटसंख्या 2000 पर्यंत आहे. हे कौतुकास्पद असल्याचं डॉक्टर राणे यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विश्वासू शिलेदार असलेले कैलासवासी अशोकराव पाटील हे राणे कुटुंबाचा अविभाज्य भाग होते. राणे परिवाराच्या प्रत्येक निर्णयासोबत ते अखेरपर्यंत राहिले असं सांगत लहानपणापासूनचा आपला स्नेह काय होता याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. आमदार डॉक्टर कोरे यांनी यावेळी बोलताना शेतकऱ्यांकडून मार्केटला जाणाऱ्या गुळाच्या गाडीतून शिक्षण संस्थेसाठी पर गाडीमागं एक गुळाची ढेप आणि धान्याच्या स्वरूपात मदत गोळा करून कोडोली परिसरात कैलासवासी रा पाटील, कैलासवासी शंकर तुकाराम पाटील यांनी शिक्षणाची व्यवस्था केली. त्यामुळे या परिसरातील पिढ्या शिक्षणानं समृद्ध झाल्या. तो समृद्ध वारसा कैलासवासी अशोकराव पाटील यांनी चालवला. त्यांचं अकाली निधन सर्वांनाच वेदनादायक ठरलं असल्याचं आमदार विनय कोरे यांनी सांगितलं. यावेळी गुणवंत विद्यार्थी, गुणवंत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक आमदार जयंत असगावकर, सांगली जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर प्रकाश पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील, शिक्षक नेते दादा लाड, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष HR जाधव, संचालक शिवाजीराव मोरे, शिवाजीराव कापरे, कोडोली विभाग शिक्षण संघाचे अध्यक्ष अजिंक्य अशोकराव पाटील, सुलेमान मुल्ला, प्रमोद कोरे, डॉक्टर नागनाथ डोईजड, विठ्ठल पाटील, वसंत पाटील, अमरबाबा पाटील, रवींद्र इंगवले यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.